हाय मित्रांनो, मी रवींद्र शिर्के स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपण चाललो आहोत केदारनाथ यात्रेसाठी. केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि ऋषिकेश हे 4 डेस्टिनेशन आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर माझ्यासोबत चाललेत माझे कलिग्स, ऑफिस फ्रेंड्स. ते आपल्याला डायरेक्ट एअरपोर्टला भेटतील. तर आता चला निघूया, पॅकिंग करूया आणि निघूया. तर मित्रांनो, आता आपण केदारनाथची पॅकिंग सुरू करत आहे. हा आपला सामान आता आपण फटाफट पॅकिंग करूया आणि निघूया एअरपोर्टला. कॅब मध्ये बसलोय. आपली फ्लाईट आहे 10:15ची. आपले मित्र पोहोचले एअरपोर्टला. भेटूया त्यांना एअरपोर्ट मध्ये. फायनली 3 तासानंतर एअरपोर्टला पोहोचलो. खूप वेळ लागला, भयानक ट्रॅफिक होता. आपले मित्र 6 नंबर इंडिगोला उभे आहेत. चला त्यांना शोधूया आणि भेटूया. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे फ्लाईटने. खूप एक्साइटेड आहे. चला भेटूया. आपले मित्र भेटलेले आहेत आणि आपले मित्र इकडे उभे आहेत. हॅलो हॅलो हॅलो. कसे पोहोचले सर्व? एकदम मस्त. आता भूक लागली, चला जेवायला. चला चला चला. सगळं लाईट चालू करायला पाहिजे. कशा? जय श्रीराम. आता आपण लाईन मध्ये गेट मध्ये एंटर करायला. जागा नाही राहिली बॅग. आपण गेट मध्ये एंटर केलेलं आहे. आता आपण चाललो आहोत बोर्डिंग पास साठी. बोर्डिंग पास घेऊया आणि आपली फ्लाईट आहे 10:15ची. ऍक्च्युली मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सो भाई, 10:15ची फ्लाईट आहे. 10ला 10 मिनिटं आहेत आणि आम्ही अजून इथेच आहे. तर एका मित्राने सेटिंग लावली. आम्ही डायरेक्ट फ्लाईट मध्येच लगेज घेऊन जातोय. बघा मित्रांनो, डायरेक्ट फ्लाईट मध्येच सामान मांडीवर घेऊन बसत. भागो. मला अगर बाय फ्लाईट ट्रॅव्हल करायचं आहे तर कसम से टायमावर या, नाही तर खूप हालत खराब होते. आमची पळून पळून हालत खराब झाली. आता धावत धावत आम्ही चाललोय डिपार्चर बोर्डिंग गेटकडे. पाठीवर लगेज सीटवर घेऊन बसायला लागेल, कारण आमचं लगेज टाइम निघून गेला होता. आणि मोठा जोक, आताच आम्हाला समजलं एवढी धावपळ करून की फ्लाईट 1 तास डिले आहे. 1 तास डिले. एवढी धावपळ केली, अर्धा तास नुसता धावतोय. एअरपोर्ट आहे की रेसकोर्स आहे समजत नाही. मग डोंबिवलीपर्यंत पोहोचलो. परत कधी फ्लाईटने ट्रॅव्हल करू नका. ट्रेनची तिकीट काढू. ट्रेनने आपण सामान ठेवून झोपून जा. फ्लाईटने कधी, आणि फ्लाईटने ट्रॅव्हल केलं तर टायमावर या. 2 तास आधी या, 3 तास आधी या. येऊन झोपा इथे, काय पण करा, आडवे पडा, पण लवकर या. फायनली आपण बोर्डिंग गेटकडे आलो आणि आपली बोर्डिंग चालू होत आहे.
फायनली आपण फ्लाईट मध्ये बसलो. मला उलटी बिल्डिंग ए मोरे गप्रे. मोरे फायनली आपण फ्लाईट मध्ये बसलेलो आहोत आणि आता आपली फ्लाईट उडान घेत आहे. येस आपण दिल्लीला पोहोचलो, आता लँड करतो थोड्याच वेळात. या एअर सेवा फायनली आम्ही दिल्लीला पोहोचलेलो आहे आणि आम्ही 10,000 वाचवलेले आहेत. कारण आम्हाला एक्स्ट्रा दुसरी फ्लाईट पकडायची असते तर आम्हाला 10,000 एक्स्ट्रा पे करायला लागले असते, पण आमचे 10,000 रुपये वाचलेले आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. तर टाइम झालाय 4:30 आणि आता आपण एअरपोर्टला जाय. अजून आपली ट्रेन आहे दिल्लीवरून 6:30ची आणि आता आपण चाललो आहोत दिल्ली स्टेशन. 2 तास इथे बसून बसून खूप कंटाळा आला. चला निघूया दिल्ली स्टेशन. तर दिल्लीला आपण रात्री 2:30 वाजता पोहोचलो आणि आपली ट्रेन सकाळी 6:30ची होती दिल्लीवरून, म्हणून रात्र घालवण्यासाठी आपण दिल्ली एअरपोर्टवरच थांबलो होतो. दिल्लीला आपण पहिल्यांदा आलेलो आहे. दिल्लीचे रस्ते जबरदस्त आहेत आणि मस्त अशी गारगार हवा चालू आहे. मागे गाणं गारवा मस्त रस्ते पण भारी आहेत. पोहोचलो आता दिल्ली स्टेशनला. आपली ट्रेन आहे 6:30ची. तर बघूया, तर वाजले 5:30. 1 तास वाट बघायला लागेल. तुला प्लॅटफॉर्मवर जाऊया. जरा झोप पूर्ण केली. रात्रभर झोप नव्हती झाली नाही. रात्रभर झोप नव्हती झाली. खायला भेटलं. हा, थोडा वेळ झोपलो. आता आपल्याला चहा आलाय. फ्लाईट चहा आलाय. चहा बनवूया जरा. हॅलो. आता ब्रेकफास्ट आलाय. आपल्या तिकीट मध्ये इन्क्लूड होतं. तर बघूया ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला काय काय आलं. कटलेट आहे, ब्राऊन ब्रेड आणि मँगो गोल्ड ड्रिंक. ठीक आहे, आपण ब्रेकफास्ट करूया. आता आपण पोहोचलोय सहारनपूरला. अजून कमीत कमी 1.5 तास लागेल. 11:30 पर्यंत आपण हरिद्वारला पोहोचू. मग तिथून आपली कॅब बुक आहे. तिथून आपण निघू सोनप्रयागसाठी. तर खूप मोठा प्रवास आहे.
थकलोय, झोप नाही झाली रात्री, तर झोप पूर्ण करून घेतो पहिली. हरिद्वारला पोहोचलेलो आहे. 11:15 झाले. 11:30ची ट्रेनचा टाइम होता, 15 मिनिट लेट होती, पण आता पोचलो आहे फायनली. चला कॅब ड्रायव्हरला शोधूया आणि निघूया सोनप्रयागसाठी. भयानक गर्दी आहे. भाविकांचे नुसते लोंडेच्या लोंडेच आलेले आहेत. जिकडे तिकडे पब्लिकच पब्लिक. अशी गर्दी आहे, अशी गरमी आहे की काय सांगू. तर आता आपण इथे जेवायला आलो लंच करण्यासाठी. खूप भूक लागली, सकाळपासून काय खाल्लं नाही, रात्री पण नाही खाल्लं. आपण जरा जेवूया. आपण ऑर्डर केलं स्पेशल थाली खाऊया आणि मग आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघतोय सोनप्रयागसाठी. तर हा ब्लॉग इथपर्यंत ठेवूया. इथून आपण नवीन दुसरा ब्लॉग स्टार्ट करूया. ठीक आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा तुमच्या भावाला. चला निघूया.